UG पेपरफुटी प्रकरणाविरोधातील उपोषण मागे घेतल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत सरकारकडून कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नसल्याचे स्पष्ट केले. सरकारने विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेणे, मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना मदत देणे आणि संसदेत नीट प्रकरणावर चर्चा करण्याचे लेखी आश्वासन दिल्यामुळे आपण उपोषण मागे घेतल्याचे त्यांनी सांगितले. वांगचुक म्हणाले की शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी कायम असली तरी त्याबाबत सरकारने कोणतीही वेळ किंवा हमी दिलेली नाही. एका व्यक्तीच्या राजीनाम्यापेक्षा विद्यार्थ्यांना न्याय मिळणे, आंदोलनकर्त्यांवरील कारवाई थांबवणे आणि परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता सुनिश्चित करणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. देशभरात निर्माण होत असलेला तणाव आणि संभाव्य हिंसाचार टाळण्यासाठीही आपण हा निर्णय घेतल्याचे वांगचुक यांनी सांगितले. तसेच 65 खासदारांनी संसदेत हा मुद्दा प्रभावीपणे मांडण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलनाला नवे स्वरूप देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भविष्यात नीट परीक्षा प्रणालीत सुधारणा आणि दोषींवर कठोर कारवाई होण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।